रत्नागिरी मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरी राजाचं रविवारी रत्नागिरीत आगमन झालं। साळवी स्टॉप ते मारुती मंदिर बाप्पाच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल, झांज, पथक, बँडबाजा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत अवघी रत्नागिरी दुमदुमून गेली। भक्तांच्या उत्साहाला पारावर उरला नाही। असंख्य भाविकांनी बाप्पाच्या आगमनाचं रत्नागिरीत स्वागत केलं। गणेश चतुर्थीची चाहूल देणारा म्हणजे श्री रत्नागिरी राजा आणि त्याचे आगमन आज या ठिकाणी रत्नागिरीच्या सीमेवरती म्हणजे प्रवेशद्वारावरती मोठ्या धूमधडाक्यामध्ये सुरू झालेला आहे। गेले अनेक वर्ष श्री रत्नागिरी राजा हे दिवसेंदिवस हा लोकमान्य, राजमान्य आणि सामान्य माणसांच्या, रत्नागिरीकरांच्या जणू गळ्यातला ताईतच बनला आहे। पालकमंत्री उदय सामंतांच्या प्रेरणेतून हा श्री रत्नागिरी राजा या मंडळाची स्थापना झाली आणि गेले अनेक वर्ष श्री रत्नागिरी राजाच्या दर्शनासाठी रस्त्यात लोक आसुरलेले असतात आणि आपली या राजाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात। आज रत्नागिरीच्या साई स्टॉप या परिसरामध्ये श्री रत्नागिरी राजाचे दिमागदार आगमन झालेलं आहे आणि त्याच्या भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहाने गणेश भक्तांमध्ये, रत्नागिरीकरांमध्ये सुरू झालेली आहे। विविध वाद्य असतील, पोलिसांचा बँड असेल, नंतर बँड पथक असेल किंवा ढोल ताशांच्या गजरात श्री रत्नागिरी राजा हा स्थानापन्न होण्यापूर्वी आपल्या रुबाबदार मिरवणुकीने त्या जागेवरती जाणार आहे। एकंदरीतच काय, श्री रत्नागिरी राजाचं आगमन म्हणजे गणेश उत्सवाची चाहूलच म्हणावी लागते। तर त्या निमित्ताने रत्नागिरी शहरातलं वातावरण उल्हासित होतं, आनंदही होतं आणि तितकंच गणेश भक्तांना अत्यंत दिलासादायक आणि प्रेरणादायी सुद्धा असतं। रत्नागिरी राजाची संकल्पना पालकमंत्री उदय सामंतांच्या कृपेने किंवा त्यांच्या विचाराने सुरू झाली आणि त्यांचे असंख्य सहकारी आज श्री रत्नागिरी राजाचा उत्सव मारुती मंदिरच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय उत्साहाने गणेशोत्सव काळात आनंदाने साजरा करत असतात। विविध करमणुकीचे कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं हा सुद्धा मंडळाचा हेतू असतो। अनेक सामाजिक कामामध्ये मंडळ नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे आणि ह्याच रत्नागिरी राजाची ही दिमागदार मिरवणूक आज साई स्टॉपपासून निघाली। ती वाद्याच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात। टाइम डिले करता किशोर मोरसर, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।